मला असं वाटतं, की ही जी कहाणी आहे आपल्याला जी त्यांनी 5 मिनिटात सांगितली. मागल्या 4 महिन्यापासनं कुठल्याच गोष्टीचं भान नव्हतं. हे किती खरं आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं, की लहान मुलांच्या चित्रांमध्ये आणि या कथांमध्ये इतकं काय असतं, इतका काय वेळ लागतो लिहायला. तर मला असं वाटतं, की इतकी मोठी चळवळीची जबाबदारी खांद्यावर असल्यामुळे नक्कीच इतकं डेडिकेशननी काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राहुल आणि त्यांच्या टीमसाठी. पुढे मी मंचावर आमंत्रित करते, ज्यांना आपण नेहमीच ऐकत आलोय, ह्यांच्याबद्दल पेपरातही वाचत आलोय, ते म्हणजे गौरव सोमवंशी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे जे अभ्यासक आणि लेखक आहे. साखळीचे स्वातंत्र्य हे पुस्तक त्यांनी लिहिलं आणि प्रचंड गाजलं. लोकसत्तामध्येही आपण यांना नेहमी वाचतो आणि आपल्या आंबेडकरी चळवळीचे तरुण नेतृत्व आज आपल्या समोर आहेत. गौरव सोमवंशी, मी यांना मंचावर आमंत्रित करते, की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. धन्यवाद वंशरी. माझं सर्वांना जय भीम. आणि मी थोडंसं खूप स्पेसिफिक बोलणार आहे, कारण की बोलता बोलता राहुल बोलून गेला की कॉमिक बुक हे जे एक माध्यम आहे ते गरजेचं का वाटलं. पण त्याच्यामध्ये मी थोडंसं खोलात जाऊ इच्छितो, कारण की कॉमिक बुक हा माझ्या खूप जवळचा विषय. तर आज मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यापेक्षा एक कॉमिक बुक लवर म्हणून थोडंसं बोलू इच्छितो, कारण की हे मीडियमची ताकद किती आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर आता आपण हे एलपीजी गॅस वगैरे जे बोलतोय ना, ह्याचं काय संबंध कॉमिक बुकशी हे मी थोडंसं जोडून देतो तुम्हाला इनडायरेक्टली. ह्याचा तुतवडा आणि हे युद्ध पण का बरं होतं. तर मार्शल मॅकलुहान नावाचे एक थिअरिस्ट होते. त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे की द मीडियम इज द मेसेज. म्हणजे की तुम्ही जे मीडियम वापरतात त्याच्यावरून तुमचा मेसेज हा किती प्रभावीपणे पुढे जातोय किंवा नाही जाते हे ठरतं. म्हणजे की जर का मी कंटेंट बनवला, तो पुस्तकाच्या स्वरूपात असेल, भाषणाच्या स्वरूपात असेल, कॉन्फरन्समध्ये मी पेपर प्रेझेंटेशन करत असेल किंवा कॉमिक बुक असेल, तर तो मीडियम कोणता वापरला जातो ह्याच्यावरून त्या मेसेजची एफिकसी इफेक्टिव्हनेस ठरते. आणि हे आपल्याला फार लेट कळतंय. आपल्यापैकी सर्वात पहिले करणारे राहुल पगारेच आहेत, पण ह्याचा वापर ऑलरेडी 100 वर्षापासून कसा होतोय ते थोडं सांगतो. तर आपण सर्वांनी अव्हेंजर्स, मार्वल हे सगळे बघितले बरोबर. तर ह्याच्या मागचा जो अजेंडा आहे तो एवढा विषारी आणि विखारी आहे, पण आपण त्याला एक पिक्चर 22-23 हजार कोटी कमवतो. $3-3 बिलियन हे शेवटच्या अव्हेंजर्स ह्याचं रेव्हेन्यू होतं ग्लोबल. ह्याच्या मागचा अजेंडा कसा आहे आणि आपण कंडिशनिंग कशी होते ते थोडक्यात सांगतो. तर हे सर्व सुरू झालं पहिल्या वर्ल्ड वॉर नंतर. वर्ल्ड वॉर नंतर मग कळालं की आपल्याला सर्वात पहिले जर काय करायचं असेल तर सर्वात पॉवरफुल माध्यमातून आपल्याला आपला प्रोपगंडा पुढे नेणं. मग अमेरिकेकडून मग सुरू झालं. मार्वल आणि डीसी कॉमिक्स हे जवळपास, डीसी म्हणजे डिटेक्टिव्ह कॉमिक्स, डीसी कॉमिक्स म्हणजे बॅटमॅन आणि सुपरमॅन, मार्वल म्हणजे तुमचे कॅप्टन अमेरिका, स्पायडरमॅन, ब्लॅक पॅन्थर, अव्हेंजर्स वाले सगळे हे एकाच वेळेस सुरू झाले. काही हिरो यांनी यांची कॉपी केले, काही हिरो यांनी याची कॉपी केले. सर्वप्रथम त्या मीडियमचा प्रभाव कसा पडतो की हे जे हातामध्ये माझ्या पुस्तक येतंय तर हे एका सुपर हिरोसाठी आहे. म्हणजे की त्याला ऑलरेडी एक पेडेस्टल वरती ज्याला आपण म्हणतो तसंच त्याची एंट्री होते. तर सर्वप्रथम तो. त्याच्यानंतर मग आपल्याला ह्याच्यातून हे शिकवलं गेलं ह्या सगळ्या पुस्तकात. उदाहरण देतो आता, जो सर्वात लेटेस्ट सिनेमा आला त्याने 24,000 कोटी कमवले. थॅनॉस बद्दल तुम्ही ऐकलं असेल की त्याने एक चुटकी वाजवली आणि अर्धी ह्युमन पॉप्युलेशन उडवली. तर ह्याच्यामधून अमेरिकेला काय बिंबवायचं होतं. 18व्या शतकात मॅल्थसची एक थिअरी आली होती की तुम्ही जेवढं ह्युमन पॉप्युलेशन वाढते तेवढ्या प्रपोर्शनमध्ये तुमचे रिसोर्सेस वाढत नाहीत. मग आता तुम्ही भरपूर इव्हन लिबरल लोकांकडून पण ऐकत असाल की आजच्या जगात जर काही प्रॉब्लेम आहे तर ते लोकसंख्या 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 खरंच प्रॉब्लेम नाही. आज आपण एवढं ॲग्रिकल्चरमध्ये एवढं निर्माण करतो की जवळपास 10 ते 12 बिलियन लोकांना आपण खाऊ घालू शकतो. पण आपल्या 8 बिलियन पैकी जवळपास 30% लोक हे आज उपाशी जगतात. ह्याच्या मागे तंत्रज्ञानाचा अभाव किंवा ॲग्रिकल्चरचा काही संबंध नाही. एव्हरीथिंग हॅज टू डू विथ युअर सोशल अँड पॉलिटिकल आयडिओलॉजी. की तुम्ही जर रिडिस्ट्रीब्युशनमध्येच जर विश्वास ठेवत नाही तर मग अन्नाची नासाडी. तुम्ही 5 स्टारमध्ये बघा, त्यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन असतात की ते बफेमध्ये जे उरतं ते फेकायचं, ते परत रियूज नाही करायचं, ते कोणाला द्यायचं पण नाही. हे फेकायची जी मानसिकता आहे की आम्ही फेकू पण कोणाला गरजूला देणार नाही, ह्याची सुरुवात कशी झालेली. तर मग त्यांनी ही मॅल्थसची थिअरी जवळपास 70 वर्षे कॉमिक बुक्समध्ये हळूहळू आणली. की थॅनॉस म्हणून एक विलन आहे, तो म्हणतो की मला ह्या पूर्ण युनिव्हर्समध्ये जर का रिसोर्सेस कमी आहेत तर मला एकच उपाय आहे की 50% लोक मला उडवायचे, 50% पूर्ण लिव्हिंग बिंग्स मला उडवायचे. हे पिक्चर बघायला आपण आपल्या पोराबाळांना खांद्यावर घेऊन जातो, टाळ्या वाजवतो, अजून त्याला अप्रिशिएट करतो, ऍक्शन सीन्स बघतो. पण ह्याने जो विखारीपणा जातो ना, तर ह्याला ऑलरेडी आता डिपॉप्युलेशन असं सिनिस्टर नाव दिलं गेलेलं आहे. डिपॉप्युलेशन म्हणजे की आता टेक्नॉलॉजी आली, ए आय आली, आता मला एवढ्या लोकांची गरज नको.
तर मग काही लोक भुकमारीने, व्हॅक्सिनने, पॅन्डेमिकने गेली तरी एफस्टीन फाईल्समध्ये बिल गेट्सचा फक्त एकदा बघा त्याने काय बोललेलं याच्यासोबत एक कॉन्व्हर्सेशन. इट्स अबाउट डिपॉप्युलेशन कसं करायचं. ह्याचं ओरिजिन कुठून होतं. 2 अजून उदाहरण देतो, बॅटमॅनचं आणि आयरन मॅनचं. आता हे जे पूर्ण युद्ध सुरू आहे, ते युद्धामध्ये अमेरिकेला हे करणं एका प्रकारे भागच नाही, तर मग त्यांची टेक्नो मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स हे जे पूर्ण एक प्रकारचं नेक्सस आहे, की जे आर्म्स अँड ॲम्युनिशन बनवतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये, म्हणजे तुमचे मिसाईल, दारुगोळे बनवले जातात प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये. ह्याचा सर्वात मोठा उद्धार करता होता तुमचा आयरन मॅन. आयरन मॅनमध्ये टोनी स्टार्क काय करतो? आयरन मॅनचा टोनी स्टार्क हा स्वतःहून प्रायव्हेटली मॅन्युफॅक्चर करतो. पिक्चरमध्ये आपल्याला हे शिकवलं जातं. आणि जो 2008ला आयरन मॅन आला, पिक्चर आला, कॉमिक बुक तर येऊन 70 वर्ष झाली. त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यांच्या मनात टाकली गेली, की मिलिटरी इंडस्ट्री असेल, मिसाईल्स असतील, दारुगोळा असेल, आर्म्स अँड ॲम्युनिशन असेल, हे सगळं प्रायव्हेटाईज केलेलं बरं. कारण की सरकार त्याला चांगल्या पद्धतीने वापरू शकत नाही. पण जर का आयरन मॅन सारखा व्यक्ती आला, आणि हा योगायोग नाहीये की ते पहिल्या पिक्चरमध्ये आयरन मॅन खऱ्याखुऱ्या इलॉन मस्कला पिक्चरमध्ये हाय हॅलो करतो. म्हणजे की तुम्ही सगळ्यांनी विचार करा, की इलॉन मस्कच्या जन्माच्या अगोदरच ती जी एक पोकळी होती, की आपण एक असा हिरो तयार करू ज्याच्या अंगावर आपण सगळी भांडवलशाही, न्यू लिबरलिझम खपवून टाकू. ह्याची सुरुवात पेरणी 1930-1940 पासूनची. आणि आजच्या युद्धाला हे जे काही प्रायव्हेट इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे, ह्याला जे प्रश्न विचारले जात नाही, ही जी पूर्ण अमेरिकन मेजॉरिटी पॉप्युलेशन जी ब्रेन वॉश आहे, त्याच्यामध्ये सर्वात पॉवरफुल वापरलेलं माध्यम म्हणजे तुमचं कॉमिक बुक्स. तिसरं एकदम सर्वांचं लोकप्रिय असेल बॅटमॅन, डिटेक्टिव्ह कॉमिक्स 1938-40s मध्ये आलेला खूप अगोदर, आणि अजूनच देतो कॅप्टन अमेरिकाचं. तर बॅटमॅनचं काय आहे, की बिलियनर येतो आणि त्याचे आई वडील लहानपणी एक गल्लीमध्ये पिक्चर बघताना त्यांचं एका गरीब क्रिमिनल कडून त्याला उडवलं जातं. तर मग हा मल्टी बिलियनेअर गोथम नावाचं जे एक फिक्शनल शहर आहे, तर त्या शहरात राहून हा पठ्ठ्या काय करतो, त्याने काही सोशल वेलफेअरमध्ये काम केलं का, त्याने काही ट्रस्ट फंड उभारलं का, त्याने काही हेल्थ केअरमध्ये असं काही केलं नाही. तर जे फक्त पेटी क्रिमिनल्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त वटवाघुळाचं कॉस्ट्युम घालून मग त्यांना कसं हाणामारी करायची, जेणेकरून की असं बिंबवलं जावं की बिलियनियर्सचं हे कामच नाहीये की तुम्ही वेल्थ रिडिस्ट्रीब्यूट करून क्राईमचं जे ओरिजिन आहे त्याच्याकडे तुम्ही बघू नका. क्रिमिनलला फक्त डिशूम कसं मारता येईल ह्याचं बघा. त्याच्यामुळे हे जे एका प्रकारचं मेंटल क्लायमेट तयार केलं गेलेलं आहे, ह्याच्या मागे सर्वात मोठा कोणत्या पण थिअरीपेक्षा, कोणत्या पण एका काय म्हणतात आयडिओलॉगीपेक्षा ह्या कॉमिक बुक्सचा खूप मोठा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि वर्ल्ड वॉर 2 जेव्हा अमेरिकेला करायचं होतं, त्याने एंट्री फार लेट केली. 1945 मध्ये पर्ल हार्बर झाल्यावर 44 नंतर त्यांनी केली. पण त्याची सुरुवात झालेली, आणि ह्याच्यामध्ये तर त्यांनी सटलटी पण काही ठेवली नाही. 1941ला त्यांनी कॅप्टन अमेरिकाच आणला डायरेक्टली. तर माणसाचं नाव कॅप्टन अमेरिका ठेवलं. आणि तुम्ही कव्हर बघा, पहिला जो आलेला ना, कॅप्टन अमेरिका हिटलरला एक मुक्का मारतो गालावरती. ते कव्हर अजून पण आयकॉनिक आहे. तर इथून कॉमिक बुक्सची तुम्हाला इफेक्टिव्हनेस एंड टू एंड कळत राहते. तर सुपर हिरो कॉमिक बुक्स मधून येणार. कॉमिक बुक्स ज्या प्रकारे आपण बघतो, आपल्याकडे कॉमिक बुक्स साईडली जे लिमिट झाले, त्याच्यामध्ये आयडिओलॉजी पण नव्हती. नागराज आपण वाचला असेल, डोगा वाचला असेल, परमाणू वाचला असेल, आयडिओलॉजी वगैरे काही नव्हती. पण एक असं झालं की चळवळीमध्ये एव्होल्युशन होणं फार गरजेचं असतं. एव्होल्युशन म्हणजे की अडॅप्टेशन. आणि डार्विनचा सिद्धांत असा आहे की सर्वायवल हा ऍक्च्युली फिटेस्टचा ह्याच्या सोबत नसतो. ते थोडं चुकीचं इंटरप्रिटेशन आहे. सर्वायवल इज टुवर्ड्स द जो अडॅप्ट सर्वात जास्त करतो. आणि अडॅप्टेशन तुमचं जसं होतं, तर आपल्या चळवळीमध्ये जो एक प्रकारचा अभाव राहिलेला आहे तो हा अडॅप्टेशन. की कॉम्प्युटर आले, सोशल मीडिया आली, त्याच्यानंतर व्हॉट्सअपचे ग्रुप्स आले, त्याच्यानंतर डिजिटल कंटेंट आला. ह्याच्यावरती आपण एक लिमिटेड स्पेसमध्ये फक्त याचा वापर केला, विच इज ऑर्कुट आणि फेसबुकवरचे डिबेट्स. पण त्याच्या अवतीभोवती जे एक पूर्ण इकोसिस्टम तयार करायचं काम जे ऑलरेडी राहुल बोलला की रुलिंग क्लासने केलेलं आहे, त्याच्यात तर आपण बिलकुल पडलेलो नाही. आता एआयच्या मध्ये पण आपण किती एआयची ट्रेन तर सुटून भरपूर पुढे गेलेली आहे. तर ह्या सगळ्या बदल घडत राहतात. पण आपण कुठेतरी एका अशा माइंडसेटमध्ये अडकलेलो आहोत की आपली विचारसरणीच एवढी प्युअर आहे की मला काय गरज नवीन शिकून घ्यायची, विचारसरणीची जादूच मला पुढे तारून नेईल. हे कुठेतरी ॲरोगन्स येतं. आणि हे ॲरोगन्स बाजूला ठेवून जर आपण ह्युमिलिटीने बघितलं तर कळतं की आपण कितीतरी पट मागे पडलेलो आहोत. अशी भरपूर संसाधने आपल्या हातात आहेत, जी आपण कधी वापरली असती तर कदाचित आज आपण एवढ्या बॅकफुटला गेलो नसतो. आणि त्याच्यामध्ये जसं मी म्हणालो की तुमचे गॅस सिलेंडर सोबत पण याचा कॉमिक बुकचा संबंध येतो. तर ह्या कॉमिक बुकला जेव्हा राहुल पुढे नेतो, तेव्हा तुम्हाला कळतं की येस, हे काही ह्याला असं नका बघू की आपण इतिहासाचं सिम्प्लिफिकेशन करतोय. बिलकुल नाही.
आपण मॉडर्न टाइमसाठी इतिहासाचं ट्रान्सलेशन करतोय. कारण की आता तुमचं कॉम्पिटिशन, तुम्हाला आता माहीत असेल की योहान हॅरिसचं एक पुस्तक आलं, त्याच्यामध्ये त्यांनी सर्वेमध्ये लिहिलं की मागील गुटेनबर्ग जेव्हा प्रिंटिंग प्रेस आली 300 वर्ष अगोदर, तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदा असं झालं की पुस्तकांचा खप हा कमी झालेला आहे. कारण की आता तुमचं कॉम्पिटिशन फक्त रुलिंग क्लास, हे रायटिंग वगैरे हे नाही. तुमचं कॉम्पिटिशन कोण आहे माहिती तुमच्या मुलांसाठी? इंस्टाग्राम. बिकॉज यू आर फायटिंग फॉर अटेन्शन. जर का तुम्ही मला एंटरटेनमेंट नाही दिले, जर का तुम्ही माझ्या अटेन्शनसाठी भांडण नाही केलं, तर माझं अटेन्शन घ्यायला ऑलरेडी इंस्टाग्रामचे रील्स आहेत, टिकटॉक आहेत, फेसबुक आहे. ह्याच्या सोबत मला कम्पीट करण्यासाठी द ट्रेडिशनल मेथड कितपत योग्य ठरणार आहेत, कुठपर्यंत ते चालणार आहेत. तर ह्या लिमिटेशनला सुद्धा तुम्हाला बिईंग इन द झोन ऑफ थिंग्स, बिईंग इन द मोमेंटम ऑफ थिंग्स ह्याच्यामध्ये असणं, हे राहुलने ऍक्च्युली करून दाखवलं. तर त्याच्या ह्या पुस्तकाला, ह्या कॉमिक बुकला ऍक्च्युली खरं तर टेक्निकली ह्याला ग्राफिक नॉव्हल म्हणलं पाहिजे. इट्स नॉट इव्हन अ कॉमिक बुक. कॉमिक बुक जेव्हा एक थोडंसं डीप अँगलला जातं, देन वी कॉल इट अ ग्राफिक नॉव्हल. तर ह्या ग्राफिक नॉव्हलला तुम्ही एक रेव्होल्युशनरी मीडियम म्हणून बघा. आणि सांगताना शेवट हे पण सांगतो की आपल्याला जो गोष्टीचा अभाव आहे तो आहे इकोसिस्टमचा, मार्केटिंग. असं नाही की आज कोणती गोष्ट आली, अचानक 5 लोकांना कळाली. आजच एक ट्विट बघा 50 लोकांनी टाकलेलं आहे की मी 11:15 वाजता गॅस सिलेंडर ऑर्डर केलं आणि 1:30 वाजता सगळ्यांकडे आलं. पण त्याच्यावरती आपण टिंगलटावाळी करतो. पण ते ट्विट वरून एक हब अँड स्पोक मॉडेलमध्ये एका ठिकाणाहून येतं, अचानक 1000 लोकांकडे पोहोचतं. तसं आपला अभाव आहे, ती गोष्ट असली पाहिजे, त्या गोष्टीमध्ये काही चूक नाही. ती यंत्रणा असली पाहिजे. ती यंत्रणा नसल्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट तरी करा की जे पोस्टर आहे ज्याच्यावरती हे ऑर्डर कुठे करायचं, UPI पेमेंट कुठे करायची, आणि हे पुस्तक स्वतःच्या मनाने 2-3 लाईन लिहा. तुम्ही मनाने ऑर्गॅनिकली लिहिलेल्या लाईन वाटलं तर GPT वापरून थोडंसं त्याला पॉलिश करा. हे आपल्या मित्रपरिवारात पसरवा. कारण की ऑर्गॅनिक ग्रोथ, हे ऑर्गॅनिक मार्केटिंग ही तेवढीच गरजेची आहे. आणि 50% काम हे राहुलचं आहे, 50% आपल्या सगळ्या समाजाचं आहे. त्यात कमी पडू नका. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.